क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील सामाजिक, धार्मिक व विविध पक्ष संघटनेच्या वतीने तसेच शिक्षण विभाग, नांदेड वाघाळा मनपाच्या वतीने विविध उपक्रमांद्वारे सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आले। भारताचे नागरिक लोकशाहीवर प्रतिज्ञा करतो की लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू। नमस्कार, मी वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद नांदेड। आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण विभागाच्या मार्फत सुद्धा उपक्रम राबविले जात आहेत। आजपासून 3 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत लेख शिकवा लेख घडवा अभियान आम्ही राबवत आहोत। यामध्ये प्रामुख्याने मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, प्रेरणा देणे। ज्या मुलीच्या शिक्षणामध्ये खंड पडलेला आहे, आज समाजात आपण पाहतो सर्वच मुली शिक्षण घेत आहेत, परंतु काही ठिकाणी असंही निदर्शनास येते की मुलींच्या शिक्षणामध्ये खंड पडतोय। तर हा खंड न पडू देता अविरतपणे मुली शिक्षण घेतल्या पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं टाकल्या पाहिजे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे। एवढंच नाही तर शिक्षण घेऊन तिने स्वतःचं संरक्षण करू शिकले पाहिजे। यासाठी सुद्धा शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत, ज्याच्यासाठी स्वसंरक्षणासाठी कराटे सारखे प्रशिक्षण असेल, गुड टच बॅड टचच्या बाबतीत प्रशिक्षण असेल। मुलांनी स्वतः आत्मविश्वासपूर्वक ज्या ठिकाणी त्या नोकरी करत आहेत किंवा ज्या ठिकाणी तयार होत आहेत अशा ठिकाणी आत्मविश्वासाने पाऊल पाडतील या दृष्टीने शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत। आणि त्याचा एक पुढाकार म्हणून 3 जानेवारी ते 23 जानेवारी पर्यंत आम्ही विविध उपक्रम जिल्ह्याच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधून घेतले जाणार आहेत। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे। या निमित्तानं आम्ही सत्यशोधक समाजाच्या वतीने अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत। दरवर्षी आपण सावित्रीबाईंना अभिवादन करण्याची आवश्यकता आहे। त्याचे कारण म्हणजे दरवर्षी सावित्रीबाईंनी केलेलं कार्य, त्यांचे विचार आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना त्यांनी दिलेली साथ ही आपल्याला सतत आठवणीत राहावी, त्यांची प्रेरणा घ्यावी आणि त्यानुसार आपण काहीतरी परिवर्तनवादी कार्य करीत राहावं आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात करावेत। म्हणून यासाठी आपण दरवर्षी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमत असतो आणि म्हणून आज जमलेलो आहोत। धन्यवाद। सावित्रीबाईंचा एवढा मोठा विचार असताना आजही महिला अंधश्रद्धेमध्ये गुरफटून आहेत, काय सांगाल या संबंधात? त्याचं कारण म्हणजे परिवर्तनवादी चळवळी जरा कमी पडतात आणि अपरिवर्तनवादी किंवा सनातनी विचाराचा पगडा हजारो वर्षापासून आहे, म्हणजे 10,000 वर्षापासून आहे। तो पगडा अजून लवकर जात नाहीत। त्यासाठी परिवर्तनवादी चळवळी सक्रिय व्हायला पाहिजेत आणि जोपर्यंत आणि हळूहळू होत नाहीत असं नाही। बहुजन समाजाला आता जागृत झालेला आहे, कारण का शिक्षणावर बंदी होती आणि त्यांना ज्ञानाची बंदी होती, म्हणून बहुजन समाज मागे राहिलेला आहे। आता तो जेव्हापासून शिक्षण सुरू झालं तेव्हापासून बहुजन समाज जागृत होत आहे आणि ते संघटित होत आहेत आणि परिवर्तनवादी चळवळी करीत आहेत। म्हणून परंतु त्यांच्या सनातनाच्या तुलनेमध्ये आपण जरा कमी पडत आहोत, तरी आपली प्रगती चालू आहे, त्याबद्दल मी समाधानी आहे। नमस्कार, मी बालासाहेब कचवे, जिल्हा समुपदेशक। आज 3 जानेवारी निमित्त आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्या आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका, आद्य प्रकाशिका अशा महनीय व्यक्तिमत्वाच्या जयंतीनिमित्त आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। या ठिकाणी महानगरपालिकेनं व शिक्षण विभागानं या ठिकाणी खास करून भविष्यात येणाऱ्या ज्या निवडणुका 15 जानेवारीला त्या जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, मतदान करावं, यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो। तसंच आद्य क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांना आम्ही आज या ठिकाणी अभिवादन केलं। त्यांना जसे अनेक विरोध त्या काळात वेगळे होते, आजही
वेगवेगळे विरोध वेगवेगळ्या रूपानं आज सर्व मतदारापुढे आपल्या सर्वांपुढे त्याच्यावर मात करून एक वेगळी क्रांती घडवण्याचा आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी संकल्प केलाय. धन्यवाद. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मी सांगू इच्छिते की सर्व जे भारतातील तमाम महिला आहे त्यांनी या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा वसा घेतला पाहिजे आणि सगळ्या महिलांनी सगळ्या मुलींना त्यांच्या मुलींना शिकविले पाहिजेत आणि शिकवून सुसंस्कृतिक केले पाहिजेत. त्यामुळे महिला पुढे जाऊ शकतात, सर्व क्षेत्रामध्ये पुढे आताही गेलेले आहेत आणि यामुळेच आपण विकसित झालेलो आहोत. मी स्मिता बालचंद्र जोशी, महानगरपालिका माध्यमिक शाळा जंगमवाडी येथे कार्यरत आहे. आज दिनांक 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती, त्यानिमित्त आज आम्ही शाळेतील सर्व विद्यार्थिनी, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांना घेऊन सावित्रीबाईंना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत. तसेच सावित्रीबाईंनी जो शिक्षणाचा वसा समाजासाठी समोर ठेवलेला आहे त्यांना आदर्श मानून तो वसा सतत पुढे चालू ठेवण्याचा आम्ही निश्चितचपणे प्रयत्न करू. मी ज्योती गंगमार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असदवन येथील मुख्याध्यापिका आहे. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की सावित्रीबाई फुले या स्वतः जेव्हा शिकलेल्या नव्हत्या तेव्हा महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुलेंना शिकवले आणि त्यांनी महिलांची शाळा काढली. त्यावेळेस सावित्रीबाई फुलेनं शेण, दगड, गोटे सहन करून सर्व मुलींना शिकवले. यामुळेच आज आपण या ठिकाणी उभे आहोत. मी सुद्धा ही जी शिक्षिका झाले ती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मी आज इथे उभी आहे. तर मी या सर्व महिलांना सांगू इच्छिते की आजच्या दिनी की सर्व महिलांनी आणि सर्व मुलींनी शिक्षणाचा ध्यास घ्यावा आणि प्रत्येक मुलीने शिकावे, कमीत कमी आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि प्रत्येक महिलांनी डॉक्टर, इंजिनियर अशा वेगवेगळ्या पदवी आत्मसात करून, पदवी धारण करून पुढे उच्च शिक्षण घ्यावे. आणि जर एखाद्या मुलींना कोणत्या शिक्षणामध्ये जास्त आवड नसेल तर ती महिला कमीत कमी पार्लरचा कोर्स, शिवण क्लास, म्हणजे स्वतःच्या पायावर कराटे क्लास, असं जे आपल्यामध्ये सुप्त गुण आहेत असा विचार करून, असं ठरवून सर्व पालकांनी व माता भगिनींनी आपल्या मुलींना उच्च शिक्षित करावे, जेणेकरून तिच्या सुप्त गुणांना वाव द्यावा आणि कोणतीही महिला शिक्षणापासून वंचित राहू नये, कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, तिला उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे. माझं नाव दिव्या राहुल गोले, मी इयत्ता 9वी शिकते. आमच्या शाळेचं नाव महानगरपालिका जंगमवाडी नांदेड. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली. सावित्रीबाई यांचा जन्म 3 जानेवारी 1839 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील असे होते. ज्या काळात स्त्रियांना उंबरठ्याच्या बाहेर जाण्यास मनाई होती त्या काळात सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकल्या. एवढंच तर काय, प्रतिभा संपन्न व काव्यरचना करू लागल्या.